मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना बारसकरांनी आरोप सिद्ध करत न्यायालयात हजर राहण्याचे आव्हान दिले होते। यावर मनोज जरांगे पाटलांनी आता कोण बारसकर असा सवाल केलाय। तसेच जर ते न्यायालयात गेले असतील तर आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे, ते योग्य तो न्याय करतील अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। तसेच अजित पवार चांगले नेते होते, त्यांचा अपघातावर जर शंका असेल तर चौकशी झालीच पाहिजे असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले। मोठा पार पडतोय, त्या निमित्तानं आज उद्घाटन पहिलं आहे। 19 फेब्रुवारी पर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे। त्या निमित्तानं चाललोय। तुम्हालाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या देशभरातल्या सगळ्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दादा, खरं तर अजित दादांचा जो अपघात झाला तो अपघात नसून घातपात आहे असं रोहित पवारांनी काल एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेले आहे। आपल्या या संदर्भातलं काय आकलन आहे, आपल्याला काही माहिती या संदर्भात आहे आणि रोहित पवारांच्या या मागणीकडे किंवा त्यांनी जी चौकशी करायची मागणी केली त्याला आपला कशा पद्धतीने पाठिंबा असेल? आता ते काय त्याबद्दलच आपण नाही सांगू शकत। बोलायचंय म्हणून बोलायचं असं करायला गेलं तर संवेदनशील गोष्टीला एखाद्या विषयाला माहित नसताना आपण त्याच्यावरती काय बोलू नये। परंतु जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे ना। दादा एक चांगला माणूस होते तर ती चौकशी व्हायला पाहिजे। अजय महाराज बारसकर आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत, त्या संदर्भात काय म्हणणं आहे? आपण जे कोण गेलं? बारसकर जे आहेत ते आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की बदनामी झाली त्यांची सगळ्या, आपण जी भूमिका मांडली आपण आपल्या भूमिकेवरती ठाम। आणि हे कोण आहे? पण नाही मी विषय समजून घ्यायला, मी काय बोलायलो नाही। अजय महाराज बारसकर नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते की 40 लाख रुपये फडणवीसांकडून घेतले आणि हा बलात्कारी आहे, हा व्यभिचारी आहे आणि त्या विरोधात ते पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी दखल नाही घेतली म्हणून ते कोर्टातून त्यांनी आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि कोर्टाने आपल्याला समन्स काढलं होतं 10 तारखेचं। मात्र त्या समन्सला आपण न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे ना। न्यायदेवता आम्हाला न्याय देईन ना। काय ते मला माहिती नाही, ते कोण येईन काय असं कुणी जाऊ द्या, त्या विषयाला काय नाही। जातीचं कल्याण करायचं ते आपल्यासाठी महत्वाचं आहे। जातीचं वाटोळ करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण। जो जातीचं लेकरांना भविष्यापासून वंचित ठेवतो, अन्न पाण्यापासून वंचित ठेवतो, त्याच्या अस्तित्व उद्ध्वस्त करतो, अशाला कोणकडे ध्यान नाही द्यायचं। आपल्या समाजासाठी आपल्याला किती करता येईल। गर्दी असलं तरी तितकंच करायचं, गर्दी नसलं तरी तितकंच करायचं। याला म्हणताय जातीवरचं प्रेम। मी ते काम करतो, ते कुठे आता काढू करतात असं ते न्यायदेवतेत जर गेलं असेल, न्यायदेवते देईल ना। वकील बांधव जाते ना। आपल्याला सांगितलं कोर्टात हजर व्हायला 2 तारखेला आपण गेल्यानंतर असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचं म्हणणं याचं म्हणणं आहे, वकील साहेब जातील ना आमचे, न्यायदेवते पुढे उभं राहते ना। त्याचं काही म्हणणं असं कोण येईन काय आहे ते, कोणाला वेळ द्यायचा आणि समाजाचं काय करू माझ्या। यांना कोण येत नाही, यांना सगळ्यांना मिळून हे कोण कोण येत ना 10-15 जण राज्यातले, त्यांना माझा विनाकारण वेळ वायाला घालायचा आहे। मला समाजासाठी लढाई लढतो, त्या लढाईपासून लांब ठेवायचंय। काही काहींचं असं म्हणणं आहे 2 वर्षापासून, तुम्ही बरेचसे पत्रकार अंतरवाली लागले, आता ते विषय काढलाच नाही, मला काढायचाच नव्हता। बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढे जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, त्यांना काय म्हणतात काय आणखीन काहीतरी म्हणतात। तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचंय का तेच सांगा मला आधी। ते म्हणता ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाहीत। 6 कोटी मराठी मावळे नाहीत काय? ते म्हणजे आम्ही मावळे येत, आम्हाला मोठंच होऊन देत नाही। तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहितीये का? कुठेतरी फाळका आणा आणि आम्हाला द्या। आणि गोरगरिबाचे लेकर मावळे नाहीत, ते PSI होत नाहीत, पोलीस होत नाहीत, MBBS BHMS ला जात नाहीत, इंजिनिअरिंगला चालले नाहीत पोरं पोरी, ते मावळे नाहीत। गोरगरिबांचे लेकर नाहीत, ते त्यांच्या फीस मध्ये माफ व्हायला लागले त्यांना आता, ते मावळे नाहीत का? तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समाज सुधारला? एखाद्या राजकारणात नाही का आपण साथ नाही दिली का, ते म्हणजे योग जवळचा मोठा होता, राजकारणात दिला मोठा होतो का? लय मोठा होता आला तिकडे बाकीच्या मराठी त्यांना खेळून दे ना। माया संघ राहिला का फायदा होत नाही आणि मग ते माझ्या विरोधात अशी गरज वखत येत, फायदा नाही झाला की म्हणून ते म्हणते सुधरून देत नाही। आणि गरीब जात सुधारली हे कोण आहेत? हे मावळे नाही, तू मावळा आहे होय। फायदा झाल्यावर मग जमत, नाही फायदा झाला की तो एकाला सुधरून देणार जवळच्याला, आणि जवळचे काय सुधारतात झक मारायला काय सुधारतात रे? आणि गरीबातल्या टाकता का मारून आपण खसता का? आपण भिकारी बनू? 6 कोटी मावळेच आहेत मराठ्यांचे, त्यांना सुधरते ना। तू सुधारला की मग जात सुधारली आहे का? हे असलं एक उलट गणित लावतात आणि माझ्या गोरगरिबांना वाटतं मग मला कस काय सुधरून द्यायला का? कोण जवळच्या सुधरून देणे म्हणजे पैसे खाऊन देणे, त्याला पद मिळून देणे, नेत्या संघ बसून देणे, त्याच्या संघ मोठमोठ्याला बैठकाला जाऊन देणे आणि मग त्याने गाड्या घोड्या घेणे, गरीबाची कुपाटका लागाना। याचा अर्थ असा आहे
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.